नमस्कार. लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी. कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. 185. आपण बरेचदा असं म्हणतात की आपण जास्ती प्रसिद्धीच्या मागे लागावं नाही जोपर्यंत आपण परिपूर्ण होत नाही. अर्थात प्रसिद्धी देवाच्या हातात असते. आपण त्या प्रसिद्धीच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. कारण की षडैश्वर्य संपन्न जी आहेत त्याच्यात सर्वात प्रसिद्ध कोण आहे? भगवंत प्रसिद्ध आहे. आपण त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ शकत नाही. आपण स्वतःला लपवून ठेवायचं आणि आपण भगवंताची सेवा करत राहायची. भयातीत निश्चित ते ये स्वस्वरूपी. लपावा याचा अर्थ का की आपण भगवंताशी एकरूप होऊन जायचं सरळ सरळ. कारण की तो जसा लपला आहे तसंच आपणही स्वतःला लपवून घ्यायचं की भगवंताशी एकरूप होऊन राहायचं. कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. तो जनांमध्ये आपल्याला दिसत नाही जोपर्यंत आपल्या मनात अज्ञान आहे किंवा आपल्यात इग्नोरन्स म्हणजे आपला मीपणा आहे तोपर्यंत. सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. सदा ऐक्य तो त्याच्याशी आपण एकरूप झालो तरच आपल्याला कळेल ना. समुद्रात आपण उडी मारली त्या समुद्राशी आपण मेल्यावर नाही. ती एकदा असं म्हटलेलं की समजा आपण त्याच्यात उडी मारली, आपण मरून गेलो तर आपण समुद्राशी एकरूपच झालो. अरे तसं नाही रे बाबा. तो उदाहरण आहे याच्यावरही. कारण की कोटी झालेली आहे पूर्वी एकदा. अरे मिठाची एक भावली आहे, ती समुद्रात बुडवली तर ती विरघळून जाईल असं त्यांना म्हणायचं. अच्छा 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 ठीक आहे. तर तसं आपण या परमात्म्यामध्ये आपला जीव आपलं मन पूर्ण विरघळून जायला पाहिजे आणि मग आपण एकरूप व्हायला पाहिजे. आपली बॉडी त्या समुद्रामध्ये मिसळायची नाही आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे लहानपणीच्या सगळ्या गोष्टी असतात की अर्थ सांगितलं असं असतं का, मग असं नाही का, म्हणजे असे तर त्या गोष्टी आहेत. पण आपण त्या भगवंताशी एकरूप होऊन राहायचं असं त्यांना म्हणायचं. मनाने सतत अगदी जीवाभावाने अभिन्न होऊन एकरूप होऊन राहायचं. त्यालाच योगी, त्यालाच विभक्त नसावे भक्त म्हणतात. आता 186. सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा योगू. आलं ते की मनातनं मी पण निघून गेलो, वियोग झाला त्याचा. योग म्हणजे जुळणे, वियोग म्हणजे दूर जाणे. तो मीपणा निघून गेला तर काय होईल? सदा सर्वदा राम सन्निध आहे. आपल्याला कळलं की अरे राम तर जवळच आहे आपल्या. मना सज्जना सत्य शोधून पाहे. अरे सत्य तर जवळच आहे, शोधायची गरजच नाही. अखंडित भेटू रघुराज योग, की आपल्याला अखंड भगवंताची भेट आहेच आहे. रघुराज योग, रघुराज प्रभू रामचंद्र. आणि रामचरित मानसमध्ये राजू पण म्हणतात. राजू म्हणजे राज, म्हणजे रामाला राजू म्हणतात. रघुकुल तुम्हाला तर माहिती आहे सगळं. ठीक आहे. मना सांडिरे मीपणाचा योग. आपला मनातला मीपणा निघून गेला की आपल्याला राम आहेच आहे. समजा इथून सगळं निघून गेलं, पंचमहाभूतापासून सगळं निघून गेलं तर काय राहिलं मग? कल्पांत झाला तर काय राहिलं मग? भगवंत राहिला. ठीक आहे. तर असा त्याच्याशी एकरूप होऊन राहायचं. मग त्याकरता सगळं सोडून राहायचं. म्हणजे मग त्याला काय म्हणायचं? परिसंग सोडून सुखी राहावे. आता हे 3 श्लोक आलेले आहेत. मग तेच आपल्या मनावर ठसवतात. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही स्वस्वरूपीनच आहे. मना भासले सर्व काही पहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. 187. की पंचमहाभूत आहे, पिंड आहे, ब्रह्मांड आहे. यात पिंडित ब्रह्मांडी हे ऐक्य आहे. खरं पाहिलं तर सगळं एकरूपच आहे. परी सर्वही स्वस्वरूपीनच आहे. आपला जो मीपणा राहिला तर आपल्या स्वस्वरूपात आपण एकरूप राहू नाही शकत. आणि हे मीपणा राहिला की आपण असंच आहे तसंच आहे. तर मना भासले सर्व काही पहा, की आपल्याला सगळं भासमान सगळं काही दिसतं. पुन्हा बघू. कुणीतरी आलं होतं. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही स्वस्वरूपीनच आहे. मना भासले सर्व काही पहावे, परिसंग सोडून सुखी राहावे. की हे सगळं भासमान असतं. हे आपल्याला केव्हा जाणवतं की आपल्याला भासमान आहे? की जेव्हा तो जादूगार असतो, तो जादू करतो आणि मग सांगतो की ही जादू मी अशी केली. तर तेव्हा आपल्याला कळतं की असंच ही जी जादू सुरू आहे असं सगळं भासमान आहे. त्या जादूगार जो श्रीकृष्ण परमात्मा आहे, प्रभू रामचंद्र जे ब्रह्मतत्व आहे, अच्छा आहे असं आहे का? मग आपल्याला जेव्हा हे सगळं कळतं, परिसंग सोडून सुखी राहा, की मग रे हे तर सगळं गडबड सुरू आहे सगळी.
मग आपल्याला कळतं की अरे जेवढं काम आहे तेवढं आवश्यक करायचं आणि आपण सुखी राहायचं. भगवंताजवळ ख म्हणजे आधीच सांगितलं आकाश, सुखी, त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन राहणं. सगळं संग सोडून, की आपला खरा संग त्याग असतो तो मनात असतो. जसं गंगेत स्नान केलं तर चर्म प्रक्षाल रेखा वगैरे असे जे आहेत शब्द, ते एका स्तरावर एका ठिकाणी ते आपल्याला म्हणजे पूर्ण आपल्या मनातनं सगळं काढून फेकण्याकरता असं ते म्हणतात की बाबा हो गंगा स्नान भरपूर झालं, आता मनाला सुद्धा गंगा स्नान दे ना रामनामाचं, आणि मग सगळे संग सुटून जातात आणि मग आपण सतत मुक्तीत राहू शकतो असं त्यांना म्हणायचं. सुखात राहू शकतो. मुक्ती, सुख, मोक्ष, आत्मज्ञान, कमीत कमी या गोष्टी आपल्याला पास करायच्या, जेणेकरून आपलं मानवी देह घेतल्याचं, आपण माणूस म्हणून जन्माला आल्याचं सार्थक होईल. देहभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे, विधेहीपणे भक्ती मार्गेची जावे, विरक्ती बळे निंद सर्वही त्यजावे, परिसंग सोडून सुखे राहावे. 188. की देहभान आपला जो खूपच मीपणा असेल तर ते बाबा जेव्हा फ्लाईट इज ओके नॉट फ्राईट, जसं मेडिकलमध्ये म्हणतात की ओके ठीक आहे पहिलं ऑपरेशन करतो तर घाबरायची गरज नाही, बी कॉन्फिडंट आणि बरोबर ते ऑपरेशन करतो. ठीक आहे. देहभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे. अरे बाबा ज्ञानाने की बाबा तू जन्माला आलाय असे तुझ्यासारखे अजून अगणित जीव आहेत ते पण जन्माला आलेले आहेत. ठीक आहे. ज्ञानशस्त्रे खुडावे. मग आपण इथे जन्माला काय आलो की आत्मज्ञान मिळवायला, कमीत कमी देवाशी एकरूप व्हायला, भक्त व्हायला, जे काय ते ज्ञानशक्तीने जसं रामनामाच्या काट्यानेच ते तो देहभानाचा काटा काढायचा, आवश्यक तेवढा ठेवायचा. विधेहीपणे भक्ती मार्गेची जाणीव. वैदेही समजा जसं सीतामातेला म्हणायचं विधेहीपणे भक्ती मार्गेची जाणीव की हो ओके आपला देह आहे, आपण बॉडीने राहतोय, सगळ्यांमध्ये राहतोय, सगळे नॉर्मल जीवन जगतोय, पण विधेहीपणे भगवंताशी आपण एकरूप होऊन राहू शकतो. विरक्ती बळे निंदे सर्व त्याच्यावर, जे काय निंदा आहे जनामध्ये आणि मनामध्ये, जे काय निंदे आहे, आपला समाजाचा सगळं काही इतकं व्यवस्थित गुंफलेलं आहे सनातन धर्मामध्ये की लोकांना माहीत असतं की काय चांगलं आणि काय वाईट, आणि आपल्या मनाला माहीत असतं काय चांगलं आणि काय वाईट, आणि शास्त्रांमध्ये पण काय चांगलं काय वाईट हे लिहिलेलं आहे. आणि त्या विवेकाने आपण राहिलो तर सगळ्या निंदेस त्या सर्व गोष्टी त्यागल्या जातात. आपण विरक्तीच्या बळावर आतमध्ये भक्तिरूप ज्ञानरूप राहू शकतो. परिसंग सोडीने सुखी राहा. मग त्या भक्तिरूपात राहिलो, त्या योगी होऊन राहिलो, त्या रामाशी एकरूप राहिलो तर आपण सुखी राहू शकतो. किती सुंदर आहे बघा. मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. 189. की ज्या तुम्ही देवीने म्हणा, देवाने म्हणा की देव सगळे निर्माण केलेले आहेत आणि त्या शक्तीशी आपण एकरूप झालो तर आपल्याला कमीत कमी मोक्ष त्या जीवाला मिळून जातो. सदैवपणे पण मोक्ष आणि मुक्ती भोगलेले लोक आहेत, काही वेळेला प्राप्ती झालेली असे लोक आहेत. तसं आपल्याला होऊ शकतं. तर या निर्गुणा लागी गुणी तो जो निर्गुण परमात्मा आहे त्याला आपण सगुणात आपल्या सद्गुरूंमध्ये, आपल्या आईबाबांमध्ये, सगळ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण आपण ते देव समजून करू शकतो. ठीक आहे त्याच्यात काही थोडे कमी जास्त गुण अवगुण असू शकतात, पण आपण जोपर्यंत आपल्या आतमध्ये आपल्याला देव दिसला तरच तो दिसतो. आपल्या आतमध्ये सगळे अवगुण असतील तर ते बेकार आहे, ते बेकार आहे, ते बेकार आहे. स्वामीजी एकदा म्हणायचे की आमच्याकडे एक जण आले, म्हणे हे जग कसं वाईटच आहे असं म्हणायचे. इतकं सुंदर सांगितलं होतं की आम्ही लहान मुलं आम्ही जवळपास 1-2 मिनिटं आम्ही हसवतो. अरे थांब रे बाबा, की एका जण त्याच्या पाठीवर हात ठेवला त्या मुलाच्या. सगळे जग कसं वाईटच आहे, सगळे लुटायलाच बसलेले, सगळे ओरबाडायलाच बसलेले वगैरे वगैरे वगैरे. तर आपल्या आतमध्ये जर गुण असतील तर आपल्याला दुसऱ्यांमध्ये गुण दिसायला लागते. युधिष्ठिराला कोणी वाईटच नाही दिसायचं, तो तर चांगला आहे, तो तर माझा भाऊ आहे. अरे बाबा तो दुर्योधन कारस्थान करतोय, तुला त्या लाक्षागृहामध्ये जायचा प्रयत्न केला, अच्छा ठीक आहे, पण तो माझा भाऊ आहे ना, त्याला समजून सांगावं लागेल. म्हणजे आणि त्यामुळे ती आख्या आहे की त्याचे 4 बोट त्याचा रथ हवेत चालायचा, म्हणजे जमिनीवर नाही चालायचा वगैरे वगैरे. मग तो नरवा न कुंजरवा म्हटलं, त्यामुळे तो जमिनीवर त्याचा रथ चालायला लागला वगैरे वगैरे.
ठीक आहे. आणि तो श्रीकृष्णापेक्षा काही काळ मोठा होता ना शेवटी, त्यामुळे मग ठीक आहे. तर या निर्गुणाला की गुणी पाहायचं, तर त्या निर्गुणाला सगुण पाहायचं, भजायचं. आपल्या इथे सगळ्या प्रकारचे साधन आहेत. रामनाम, आपण रामनाम घेतलं तर रामनाम ते निर्गुणच आहे. पण राम शब्द बोलला तर ऐकायला येतं, आपल्या कानांनी ऐकायला येतं, मग ते तर आपल्याला ते सगुणातही आलं. म्हणजे त्यामुळे निर्गुणाला गुणी पाहावे, आपल्याला आपली साधना करावी. बरेचदा काय होतं की या भलत्या वादांमध्ये वगैरे पडायचंही नाही. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ना, ते पूर्ण ॲनालिसिस करायचं. अच्छा, रामनाम घेतल्याने असं असतं. मग त्याची म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की समजा सायंटिस्ट लोकांच्या हातात गेलं तर ओम कोणत्या पिचमध्ये कोणत्या फ्रिक्वेन्सीने म्हणायचं, ओम रामनाम कोणत्या फ्रिक्वेन्सीने म्हणायचं वगैरे ते पण कॅल्क्युलेशन करतात. आणि 532, 432, 528 वगैरे ज्या फ्रिक्वेन्सी असतात, 48 फ्रिक्वेन्सी, यात जर का आपण रामनाम घेतलं तर आपला लवकर भलं होऊ शकतं वगैरे वगैरे पण काढतात. एवढं लक्षात ठेवायचं की बाबा रामनाम घ्यायचं आणि आपल्याला मुक्त व्हायचं. सायंटिफिकली प्रूव्ड आहे आणि शास्त्रांनी पण प्रूव्ह केलेलं आहे, साधू संतांनी सांगितलं आहे आणि आपल्या सिनियर लोकांनी सांगितलं आहे. परिसंग सोडून सुखी राहा. आणि आपला असा सगळा वाईट संघ निघून गेला तर आपलं सगळं या जीवनात आपण आल्याचं आपलं भरवून जातं. मग मानवी जीवनात नव्हे कार्य करता, नव्हे सृष्टी भरता, परेहून परता न लिंपे विवर्ता. तर या निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडून सुखे राहावा. 190 की हे सगळं कार्य करून घेणारा, कार्य करणारा आणि कार्य म्हणजे जसं ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मवेतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीनं जसं आहे तसं कार्यकर्ता, सृष्टी भरता वगैरे भगवंत आहे नाही आहे ते सगळं तुम्ही समजून घ्या. परेहून परताना लिंपे विवर्ता, की याच्या पलीकडे एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही. परेहून परता की परावाणी जी आहे, तुम्हाला माहिती ना की वैखरी मध्यमा वगैरे, परापश्यंती वैखरी वगैरे, त्याच्याही पलीकडे त्याची वाणी आहे, त्याच्या तो समजावून सांगणार आहे. न लिंपे विवर्ता की तो कुठेच चिटकलेला नाही. हो, तर या निर्विकल्पासी कल्पित जावे. तो निर्विकल्प आहे की तो कल्पना करू शकत नाही, तो त्याचे विचार आपल्या मनात येऊ शकत नाहीत, तो त्या विचारांच्या पलीकडे, कल्पनेच्या पलीकडे आहे. निर्विकल्प समाधी समजा कोणाला लागली तर त्याचा अर्थ असा आहे की तो सगळ्या मन बुद्धीच्या कल्पनेच्या पलीकडे गेले. त्याचं मन कल्पित जा, पण तरी कल्पित जा. रामा किती सुंदर रे, विठ्ठला सांभारे म्हणायचं तसं. परिसंग सोडून सुखी राहा. आणि तरीही सर्व संघ सोडून सुखात राहायचं. सर्व संघ म्हणजे काय, संघ कुठे, आपल्या मनामध्ये असं मन चिटकलेलं आहे सगळीकडे, तर ते आपण काढलं तर काय राहिलं, मग भगवंतच राहिलं. मग सुखी राहायचं त्याच्यात. म्हणजे बरेचदा असं म्हणतात की लहानपणापासूनच या गोष्टींचे प्रयत्न करायला पाहिजे तर म्हातारपणी योग्य होतं. नाही तर अंगम गलितम पलितम मुंडम, ते माहिती आहे ना, गलितम मुंडम वगैरे जे आहे शंकराचार्यांचं, अंगम गलितम मुंडम वगैरे 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 जे आहे, म्हातारपणी बरेचदा मन व्यग्र होऊन जातं असं म्हणतात. आता तो आपला बघा, म्हणजे त्यामुळे लहानपणापासून मुलांना आपल्या इथे कसं श्लोक वगैरे म्हणायला सांगतात. कमीत कमी सकाळ संध्याकाळी दिव्या दीपत्कार, सकाळी प्रार्थना वगैरे वगैरे ह्या गोष्टी, आणि स्नान संध्या वगैरे ते सांगायची गरजच नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग तशी सवय राहिली, चांगल्या सवय राहिल्या तर शेवटी आपल्याला त्या कामी येतात. अति त्याचा बोजवारा पण नको. बरेचदा अति कर्मटपणा, अति कर्मकांड वगैरे पण नको. आवश्यक तेवढं आहे ते ठीक आहे. आता तुमचा तो व्यवसायच असेल तर गोष्ट वेगळी, की मग तुम्हाला समजा सगळं करून घ्यायचं, करायचं वगैरे, ती गोष्ट वेगळी. की आता ते पंडित जे असतात त्यांचं ते आहे, कामच आहे समजा ते, की रोज आता देवीच्या मंदिरात पुजारी आहे तर त्यांचं ते रोजचं काम आहे, तर त्यांचे ती पूजाच होऊन जाते. तर समजा त्या देवीच्या देवळात आपण पूजा करतो तसं आपण घरी येऊन सुद्धा सगळ्या कामांमध्ये आपण पूजेसारखं केलं. सायकल चालवणं, गाडी चालवणं, त्यानंतर जेवणं, अभ्यास करणं, भाजी आणणं सुद्धा, किराणा आणणं आणि ते व्यवस्थित लावणं, घर व्यवस्थित होणं, हे सुद्धा पूजाच असते. आपल्या घरात जे लोक आहेत त्यांना पण देवासारखं मानणं ही खूप मोठी पूजा असते, आणि त्यांनी देवासारखं वागणं हे सुद्धा मोठी पूजा असते. वागणं, बोलणं, चालणं देवासारखं ही केवढी मोठी पूजा आहे, तुम्ही विचार करा. आणि असं राहिलं तरच आपण सगळं संग सोडून सुखी राहू शकतो. आणि तरच पसायदान, आनंदवन भुवन
स्वानंदबोध पाटण वगैरे आपल्याला निर्माण होऊ शकतात आपल्या मनात आणि सर्वत्र. आपण असं सुंदर जग आपल्या मनात निर्माण करूया, मग त्याचं रिफ्लेक्शन हळूहळू आजूबाजूला व्हायला सुरुवात होईलच होईल. ठीक आहे. आणि परमात्म्याची हीच अपेक्षा खरं तर आहे आपल्याकडनं. खरं तर तो निरपेक्ष आहे, पण आपण सुंदर जीवन जगावं असं समर्थ रामदासांना वाटतंय. समर्थ रामदासांना परमात्म्याने बोलवून घेतलं आणि ते आपल्याला कळत आहे. तर आपली परमात्म्याची इच्छा आहे की आपण चांगलं जीवन जगावं, तर तसं आपण जगायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. धन्यवाद.